नमस्कार मंडळी, होली स्पेशल ब्लॉग आहे. ब्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला बघायला भेटेल वनवेकरांची प्रथा कशी असते, होली कशा प्रकारे रचली जाते बघा तुम्ही पूर्ण. काल बघितलं असेल तुम्ही हलकुंड कशी आणून ठेवलेली, पण आज बघा सगळे होती तशी आणून ठेवली. इकडे पूजा वगैरे चालली, खड्डा काढलेला त्यात सोनानं टाकला. तुम्ही नाही तर बोला सोना वगैरे ठेवला का नाही, ते याल दुसऱ्या दिवशी ना काढायला शोधून. पण ते महिनाभर आमची होलिका विजत नाही, कारण आमच्या गावाच्या नावातच नाव आहे वनवा. वनवे पेटल्यावर एकदा विजत नाही, कारण त्याला विजवायला लय टाइम लागतो. इकडे बघा सगळी मेहनत करताना भाऊ त्यात कोत्या घेऊन उभा आहे. इकडे नारळ वगैरे फोडला, पूजा वगैरे झाली पद्धतशीर. आता ही इकडे सगळी मोठी माणसं मेहनत करतात, लाकूड वगैरे तोडतात, आणि ही बघा ही इकडे माझ्या बघतात त्यांची. आता काय बोलायचं ना, ही तरुण आहेत का ते तरुण आहेत काय सांगायचं. मी पण तरुण आहे, पण मी काढतो व्हिडिओ, त्यात का वाद नाही म्हणा. जाऊ दे, माझी काही कामच करते मी पण एक कुठलं तरी. आता होली राचाची होती तर खड्ड्यामध्ये त्या झाडाला ठेवायचं होतं, त्याची पूजा वगैरे झाली. सगळी लोक आलतात, माणसं आलतात घ्यायला आपल्याला ब्लॉग मध्ये घ्यायचा. घेतला ना सगळ्यांना, केला कचकन कॅप्चर. ही सगळी हात वगैरे करतात, घेतला सगळ्यांना ब्लॉग मध्ये आपल्या. आता तुम्ही बोलाल हा विषय काय, काचा का पाडले जातात, कारण त्याचं कारण असं, आम्ही आणलेलं सोन्याचं कॉईन, आम्ही दरवेळी सोन्याचं कॉईन एक टाकतो ना, आपला साधा ₹1 डॉलर सुद्धा टाकतो. वनवेवाल्यांचा तुम्ही नाद करूच नका प्रत्येक गोष्टीत. आता तुम्ही बोलाल काय वाता टाकते, काय खोटं बोलते, काहीच तर खोटाचे. मी असंच बोललोय, ₹1 कॉईन टाकला आणि ते आता झाडं उचललीत आणि खड्ड्यात टाकायचे. नंतर होली राचाला घेणार पद्धतशीर. सगळी माणसं आली, 5 जण लागतात हातलावाला, सगळी पडली घसरून. काय बोलायचं आता, मी घाबरलो. बोल इकडे कोण मोठा सेलिब्रिटी आलाय, तर सेलिब्रिटी जे आपला किशोर भाऊ होता, किशोर भाऊ पेढा वाटा होता इकडे पद्धतशीर सगळ्यांना. मग मला काय पेढा भेटला ना, मी काढते आपली व्हिडिओ लांबना. बघू आता भाऊनी कधी पेढा दिल तेव्हा जाऊ दे. पेढा नाही भेटले, लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर टाकला काय एकदाच करून टाका. इकडे दिनवाद बोलतो, चल मी मागाची मेहनत नाही केली, आता थोडी मेहनत करतो. दिनवाद इकडे उचलला, भांडा मोठा होता. इकडे सुमितदा काय आलं ना जागेवर ना. होली राचाला घेतली बऱ्यापैकी रचून झाली, पण जावल्या कमी पडल्या. तेवढ्या अन्न पिसलं. चल सगळ्या पोरांना घेणं जाऊ, चला इकडे जावल्या आणायला. बंगल्यामध्ये आणायचे होते जावल्या सगळ्या नारलीच्या. मग काय अन्न आणि मी निघालो ना टकामका बंगल्यात झाला. ही पोरा बघा दोन हातात जावले नेतात, पण आम्ही असं ठरवलेला कमी 25 नाही तर 30 जावले न्यायच्या काय पण होते. नारलीच्या झाडावरून नारळ पडला, तो असं दाखवते त्याचा पपई पडला. काय बोलायचं आता. लालू आदानी आयडिया काढली, बोलतो अशी रस्सी ठेवा ना, त्याच्यावर जावल्या टाका. सगळ्यांनी एक एक बंधूनी आणली, लगेच जावली टाकली त्याच्यावरती. इकडेच्या दादानी आणली, हरेश दादानी घेतल्या जावल्या ना, निघाला पुढे टाकामाका ना, हे मागून चालत टाकामाका. काय बोलायचं आता ना, जा त्याला हरवा त्याला पुढे जाऊन. मी असं गेलो असतो धावत. इकडे बंधू बघा कांद्यावर घेऊन चाललाय. या इकडे बघा सगळी गेली पुढे ना, बारक्या आता ना आम्ही दोघंच राहिलो. अभिजित दादा नावे त्याचं, पण मी लाडाने बारक्या आता बोलतो. तुम्हाला माहितीच आहे बघा, पहिले मेहनत करा, नंतर फल चांगला भेटतो, अशी तारा झाली आमची. म्हणजे तिथून काढताना जाम आम्हाला खटपट करायला लागली. आता रस्त्यावर आलो तर चांगला रस्ता भेटला आम्हाला पुढचा. तुम्हाला माहितीये, ज्या दिवशी होली असते त्या दिवशी प्रत्येकाच्या गावात अंडरम चौकार मारीच्या मॅचेस सुद्धा असतात. आमचा ग्राउंड सुद्धा इकडे रेडी झालाय ना. इकडे काठी बाहेर काढली. ही काठी तुमच्याकडे असते का नसते कमेंट करून सांगा. आमच्या वनव्यातली ही प्रथा आहे, ती काठी आमच्याकडे असते. अरे बाबा कसली मोठी काठी बघा, ज्या मोठी काठी केली सरळ उभी. सगळी लोक आली इकडे, पण काय कोणच ओरडा नव्हता. तुम्हाला तर माहिती आहे होलीचा फेमस डायलॉग काय, पोदेव रे पोदे. चौकामध्ये आणली काठी, तर चौकात उभी केली, तर काठी एवढी मोठी माझ्या मोबाईल मध्ये नव्हती कॅप्चर. जशी उभी झाली ही पडली घसरून. कोण कोणाला टिला लावतंय काहीच समज नाही. सर्वांचा टिला लावून झाला, काठी आणली इकडे, पण मला वाटतं कोणी कोणाला टिला लावलं ते कोणालाच काहीच माहित नसतं, कारण कोण पण जाते ना कोणाला टिला लावते, अशी तारा झाली. सगळे बोलतात घे ब्लॉग मध्ये घेतला सगळ्यांना ब्लॉग मध्ये. सगळ्यांना घेतला ब्लॉग मध्ये. मी पण खुश आहे ते पण खुश. किती पण मोठा ब्लॉग होऊ दे, पण कोण राहिला ना पाहिजे. कोण राहिला असेल तर काय हरकत नाही, माझ्या समोर नसाला त्यामुळे राहिला असेल असं काय होऊ शकतो. पण मी घेता जेवढी माझ्या समोर आहे तेवढ्या मी माझ्या ब्लॉग मध्ये घेतला. नवीन नवरदेव म्हणजे इकडे आपला भाऊजी पण आलते हवेली होलीला. मग काय भाऊजीनं घेतला ब्लॉग मध्ये, भाऊजी खुश मी पण खुश. काठी आणली होलीपाशी, सगळी माणसं पण होलीपाशी, कारण आता आरती पूजा वगैरे सगळा का होणार आहे. बघते तर काय तितकं झालं. पोलीस कोणीतरी फोन लावला का संकेत पार्टीला प्रोटेक्शन पाहिजे, सध्या फॅन फॉलोइंग वाढले, तर पोलीस आलं, ते थांबले इथं. बोललो ठीक आहे तुम्हाला घेतो ब्लॉग मध्ये. घेतला त्यांना पण. मामा काय ऐकतंय, मामाने घेतली काठी ना, एकटाच काठी घेऊन बाबा गोल प्याऱ्या मारो. आता मामाचं फुल शक्ती आहे ना भाई, एकटाच भाई दम लागतो एकटाच काठी घ्यायला. पहिला राऊंड मारला, मला वाटलं पास करेल, पण दुसरा राऊंड पण घेतला मारायला. मी गोल बोललो मग, गोल नाही टाकामाका राऊंड मारो होता मामा एकदम पद्धतशीर. राऊंड वगैरे मारून झालं पद्धतशीर. इकडे पूजा चालू केली, पूजा वगैरे झाली. नंतर केली आरती चालू, पण त्या आरतीचा विषय आला, कोण काय बोलते काहीच समजत नव्हता. मग ऐकला आरतीचा काहीच आवाज येत नव्हता, म्हणजे समजत नव्हता कोण काय बोलतंय. इकडे आरती झाली, नंतर नैवेद्य दाखवला सगळ्यांनी. इकडे आमचा नैवेद्य नव्हता आणि ही सगळी बोलतात आपल्याला घेत ब्लॉग मध्ये. आपली फॅमिली घेतली ना त्यांना ब्लॉग मध्ये पटक्यान. ब्लॉग आवडला सगळा लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळा झटकापट करून टाका. उद्या तुम्हाला होली पेट्रोलचा ब्लॉग बघायला भेटेल. बाय.